नमस्कार सर्वांना, मी वनिता पितळे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत। तर बघा, आम्ही घरीच मटका कुल्फी बनवलेली आहे। जास्त पैशात कमी आणून खाण्यापेक्षा कमी पैशात जास्त खाल्लेलं अधिक चांगलं। तर बघा, आम्ही घरीच मटका कुल्फी बनवतो। इथं मी काय केले, अर्धा लिटर दूध घेतलं, त्यामध्ये थोडीशी साखर आणि खवा मिक्स केला। सर्वप्रथम इथं कढई गॅसवर ठेवली आणि आपण बघा त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली कढईमध्ये। ती साखरेचं थोडं म्हणजे पाणी होऊ दिलं। त्या चाचणीला लालसर कलर येतो, मग त्या चाचणी तयार झाली की त्यामध्ये दूध टाकायचं आणि ते दूध आणि साखर चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे लालसर कलर येतो त्याला आणि मग हे बघा अशा प्रकारे बॅटर होतं त्याचं। आणि त्याचमध्ये मिक्स झाली की साखर आणि दूध त्यामध्ये खवा टाकायचा। मग खवा टाकल्याच्या नंतर असं थोडंसं हलवत राहायचं पळीच्या किंवा उलथाण्याच्या साहाय्यानं। तर बघा असं बॅटर घट्ट होत जातं आणि किती छान दिसायले बघा, घट्ट लालसर आणि खायला पण एकदम छान चविष्ट लागतं। ह्यामध्ये आपण काय करायची, थोडीशी इलायची आणि बदाम कुटून टाकायचे, थोडे म्हणजे तुकडे ठोकरच राहिले पाहिजे। आणि अशा प्रकारे मग मटका कुल्फीचं बॅटर तयार। हे बघा किती छान दिसायले। आणि मग आमच्याकडे पहिलेच आम्ही मटका कुल्फी आणलेली होती सुरुवातीला, तर इकडं 50 रुपयाला एक भेटती। मग त्याच्यानंतर आम्ही मागवलीच नाही, घरीच बनवायला चालू केली। तर आपल्याकडे 3 मटके होते, त्याच्यामध्ये असं बॅटर भरलं। हे बघा किती छान दिसायले। सगळ्याच्यामध्ये थोडं थोडं भरल्याच्या नंतर हे असंच रात्रभर सेट करण्यासाठी ठेवायचं मग फ्रीजरमध्ये। आणि रात्रभर सेट झालं की बघा किती छान दिसायलेत मटके आपले। आणि मग त्याला टोपण लावून रात्रभर फ्रीजमध्ये सेट करायचं, फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। तर टनटडान आपली मटका कुल्फी तयार आहे बघा। तर किती छान दिसायली आणि खायला पण तशीच टेस्टी आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि लाईक करायला विसरू नका।